कोकणात सध्या तरी सरींवरती पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे। काल दुपारनंतर कोकणामध्ये पूर्णतः पावसानं विश्रांती घेतलेली होती। मात्र आज सकाळी पावसाच्या तुरळक सरी या कोकण किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी बरसताना पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यात पावसाचा जोर या ठिकाणी ओसरलेला पाहायला मिळतो आहे। गेल्या 24 तासाचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त 14 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 49 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली पाहायला मिळते। आज कोकणासाठी पावसाचा या ठिकाणी येलो अलर्ट असलेला पाहायला मिळतोय। कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर हा सर्वाधिक असण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याने वर्तवलेली आहे। किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी देखील शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। आजपासून पुढचे 2 दिवस सरींवरतीच पाऊस बरसेल तर 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सध्या बळीराजा देखील या ठिकाणी सुखावलेला पाहायला मिळतो आहे। कोकणातली सरासरीपेक्षा 81% पाऊस हा कमी झालेला पाहायला मिळतोय जून महिन्यामध्ये। आजपासून किनारपट्टी भागात या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तुम्ही बघू शकता की सध्या समुद्र देखील या ठिकाणी खवळलेला पाहायला मिळतोय। समुद्रामध्ये सध्या उंच लाटा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या पाऊस जो आहे तो सरींवरती या ठिकाणी आहे आणि त्याचमुळे किनारपट्टी भागात या ठिकाणी पावसाचा जोर हा अधिक असलेला पाहायला मिळतो आहे। पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं कोकण किनारपट्टी भागात सरींवरती पाऊस हा राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।